हाय फ्रेंड्स, कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पालेमाशाचं झणझणीत कालवण. या माशाला काही ठिकाणी काटेरी मासा पण बोलतात. चला तर मग साहित्य आणि कृती बघू. सर्वात अगोदर आपण फिश 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेऊ. तुम्ही बघू शकता फिश पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण फिश मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा मिक्स मसाला घालून घेऊ. अर्धा छोटा लिंबू पिळून घेऊ. यामुळे फिशचा वैस वास निघून जातो. पाव चमचा मीठ घालून घेऊ. मसाले आपण फिशला व्यवस्थित लावून घेऊ. तुम्ही बघू शकता मसाले आपण व्यवस्थित फिशला लावून घेतलेले आहे. आता आपण 10 मिनिटासाठी फिश झाकून ठेवू. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं कोकम, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिक्स मसाला, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ. वाटण बनवण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं, ओलं खोबरं पण घेऊ शकता, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता इथे वाटण पण तयार झालेलं आहे. इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण तेल घालून घेऊ. तेल 2 पळ्या घातलेलं आहे. ठेचलेला लसूण घालून घेऊ. लसूण सोनेरी रंगावर परतल्यानंतर सर्व मसाले घालून घेऊ. मसाला पण आपल्याला तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाला परतवल्यानंतर आपण वाटण घालून घेऊ. वाटण पण आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊ. तुम्ही बघू शकता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये फिश घालून घेऊ. फिश घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता, तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तसं. फ्रेंड्स, या फिशला काटे खूप असतात पण खायला खूपच छान लागते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण कोकम घालून घेतलेलं आहे. चिंच पण घालू शकता तुम्ही, चिंचेचा कोळ. तुम्ही बघू शकता रशाला किती छान कलर आलेला आहे. आता आपण झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं फिश शिजवून घेऊ. आता आपण झाकण काढून बघू फिश शिजले की नाही ते. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, फिश व्यवस्थित शिजलेली आहे. रशाला कलर पण एकदम छान आलेला आहे आणि चवीला पण तेवढा छान लागतो फ्रेंड्स हा रसा. भात किंवा भाकरीसोबत ही फिश खायला खूपच छान लागते फ्रेंड्स, नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, इथं फिश खाण्यासाठी तयार झालेली आहे. चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.